मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मूर्तिजापूर हे प्रमुख रेल्वे स्थानक मानले जाते। मूर्तिजापूर शहर हे अकोला जिल्ह्यातील प्रमुख शहर असून या रेल्वे स्थानकात म्हणजेच मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाला जंक्शनचा दर्जा देण्यात आलेला आहे। या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचा ऐतिहासिक वारसा म्हणजे शकुंतला एक्सप्रेस। शकुंतला एक्सप्रेस ही रेल्वे जर पाहायला गेली तर मूर्तिजापूर ते अकोला आणि मूर्तिजापूर ते यवतमाळ ही कापसाची वाहतूक करण्याकरता ब्रिटिश कालीन ही रेल्वे प्रमुख म्हणून ओळखल्या जायची। या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरून मूर्तिजापूर स्थानकालगत जर पाहायला गेलं तर यवतमाळ, वाशिम आणि अमरावती जिल्हा लगत असल्याने या ठिकाणी अहमदाबाद असेल, मुंबई, पुणे आदी ठिकाणून ये जा करणाऱ्या प्रवाशांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपूर्वी जर पाहायला गेलं तर मी रेल्वे स्थानक दाखवू शकतो की 13 कोटीहून अधिक खर्च करून या रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात आला, सुशोभीकरण करण्यात आलं। मात्र रेल्वे स्थानकावर ब्रिटिश काळापासून स्वातंत्र्य काळापूर्वीपासून ज्या रेल्वे स्थानकावर ज्या थांबा गाड्यांचा आहे त्या थांब्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नसल्याने सत्ताधारी पक्षच म्हणजे भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांना गेल्या वर्षी या ठिकाणी रेल रोको करण्याची वेळ आली होती। मात्र रेल्वे प्रशासनाने कुठल्याही प्रकारची रेल रोको होण्यापूर्वीच या ठिकाणी 3 गाड्यांचा थांबा देऊ घातला होता। 1 मे 2025 रोजी या गाड्यांचा थांबा मिळेल असं रेल्वे प्रशासनाच्या वतीने सन्माननीय आमदार हरीश पिंपळे यांना आश्वासितही करण्यात आलं होतं। मात्र अकोला जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या याच्यामध्ये 2 गट पडलेले आहेत, या 2 गटांच्या मुळेच का होईना या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचा जो विकास आहे, गाड्यांचा थांबा आहे, यामध्ये कुठेतरी अडथळे निर्माण होत आहेत की काय अशा चर्चा प्रवाशांमध्ये रंगत आहेत। नेमकं गटबाजी म्हणजेच काय तर खासदार आणि आमदार हरीश पिंपळे यांच्यामध्ये काहीतरी कुजबूज आहे की काय, यांचं काही कुठेतरी पटत नाही की काय अशा प्रवाशांमध्ये असेल किंवा मूर्तिजापूरकरांमध्ये अनेक शंका निर्माण होत आहेत। याच ज्या 3 गाड्यांना थांबा रेल्वे प्रशासनाने देऊ घातला होता 1 मे 2025 रोजी, आज जर पाहायला गेलं त्या गोष्टीला त्या आश्वासनाला 1 वर्षाहून अधिक होऊन गेल्यानंतरही मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर ज्या गाड्या स्वतंत्र काळापासून थांबत आहेत त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये। परिणामी या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाहून जे प्रवासी येथे अपडाऊन करतात, विद्यार्थी असतील पुन्हा मुंबई या ठिकाणी जाणारे, त्यांना या दलालांना आहारी जावं लागतं। 3, 3.5, 4, 5 हजार रुपये खर्चून या ठिकाणी तिकीट काढावं लागत असल्याने या रेल्वे स्थानकावर ज्या 3 प्रमुख गाड्यांचा थांबा देण्यात आला होता त्या गाड्यांचा थांबा केव्हा मिळेल असा प्रश्न मूर्तिजापूरकर असतील, प्रवासी असतील हे विचारत आहेत। माझं नाव जयकुमार ज्ञाने आहे आणि मी इथला रहिवासी आहे आणि मी आता इथून मुंबईला चाललेलो आहे आणि इथं 13 कोटी खर्च करून इतकं मोठं रेल्वे जंक्शन बांधलेलं आहे, तरी पण इथं गाड्यांचा थांबा नाही आहे। इथं दर्यापूर, कारंजा, खेरडा, दारवा, मूर्तिजापूर जंक्शन हे 3-4 शहर लागू आहे आणि तरी पण तिथले प्रवासी इथून प्रवास करतात, तरी पण इथं या 3 गाड्यांचा थांबा नाही आहे। हुतात्मा झाली, गीतांजली झाली आणि तिरुपती झाली। मागच्या वर्षी माननीय आमदार साहेबांनी आंदोलन पण केलं होतं या गाड्या थांबण्यासाठी, पण अजूनही याचा काही पाठपुरावा अजूनही याचा काही गाड्या इथं थांबत नाही आहे। तरी माझी हे रेल्वे प्रशासनाला ही विनंती आहे की या गाड्या इथं थांबा देण्यात यावा। मी सध्या आता सुरतला चाललेलो आहो आणि इथं येणाऱ्या प्रवाशांचं खूप हाल होत आहे, कारण की मुख्यतः मुंबईला जाणाऱ्या किंवा सुरतला जाणाऱ्या, पुण्याला जाणाऱ्या असो सगळ्या गाड्यांचा जो टायमिंग आहे आणि बऱ्याचशा गाड्यांचा थांबा इथे नाही आहे, त्याच्या कारणामुळे खूप त्रास होत आहे आणि त्याच्यामुळे दलालांना पैसे देऊन सगळं तिकीट घ्यावं लागते। त्याच्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहे आणि हे असं बाहेरून असं ऐकण्यात येत आहे की माननीय आमदार साहेबांनी काही गाड्यांच्या थांबासाठी आंदोलन केले होतं आणि त्यांनी त्यांच्याकडून खूप प्रयत्न केले, त्याच्यामुळं 3 गाड्यांचा थांबा इथे देण्यात आलेला होता। पण काही अंतर्गत वाद असल्या कारणामुळे 2 गट निर्माण झाले आहे असं नागरिकांमध्ये चर्चा आहे। माननीय खासदार साहेब,
धोत्रे आणि पिंपळे असे 2 गट असल्या कारणामुळे काहीतरी अंतर्गत वाद असल्यामुळे त्या गोष्टीमध्ये काही म्हणजे थांबा झाला म्हणजे मिळालेला नाही आहे. काहीतरी असलं. मागणी काय तुमची? आमच्या मागण्या आहे की ज्या 3 गाड्यांना इथं थांबा दिलेला होता, जे आमदार साहेबांनी आंदोलन केलं होतं त्याच्यासाठी आणि त्यांनी पाठपुरवठा केला, पण त्याच्यात त्यांना अंतर्गत काही असल्या कारणामुळे ते होऊ शकलं नाही किंवा ते काय प्रयत्न करीत आहेत. तर माझं त्यांना हेच निवेदन आहे की त्यांनी त्याच्या म्हणजे ते काम पूर्ण करावं आणि नागरिकांना काही दिलासा त्याच्यामध्ये मिळणार. आणि आता मी सध्या सुरतला आहे तर त्याच्यामुळे गाड्याचा त्रास होत आहे. माय नेम इज सोहेल ताज, कहाँ जा रहे हो? मुंबई। काय प्रमुख तुमच्या मागण्या काय समस्या आहे? हमारी समस्या ये है कि यहाँ पे मुर्तुजापुर रेलवे स्टेशन इतना बड़ा जंक्शन है अपने शहर का। यहाँ पे इसको कारंजा लगता, दारवा लगता, दरियापुर लगता, खेरड़ा लगता, इतने प्रवासी यहाँ पे आते हैं और यहाँ पे रेलवे की समस्या है। हम खुद मुंबई जा रहे हैं, आज हमारे को तकलीफ जा रही है। हमारे आमदार साहब हरिभाऊ ने बोले थे यहाँ पे पिछले साल में आंदोलन हुआ था, उन्होंने बोला था कि 3 गाड़ियाँ का यहाँ पे स्टॉप होगा, एक तिरुपति अमरावती, गीतांजलि और एक गाड़ी है कुछ तो भी। तो ये चीज़ का यहाँ पे स्टॉप जरूरी होना है। और हमारे को क्या तकलीफ थी मुंबई आने, हम बिजनेसमैन है और जाते आते तकलीफ देते हैं थोड़ी सी। साल से ये ऐसे देख रहे ये तो आज तकरीबन 22-23 साल हो गए मेरे को। जो बड़े बड़े जो गाड़ियाँ है वो रुक नहीं रहे, यहाँ पे स्टॉप होना जरूरी है। और मेरी अपील है रेलवे प्रशासन से कि यहाँ पे जो 3 गाड़ियाँ है, गीतांजलि हो गया, तिरुपति अमरावती होगा, उसका स्टॉप मुर्तुजापुर शहर के अंदर जंक्शन में होना जरूरी है। म्हणजे 2 गट भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्ह्यात पडलेले आहे। खासदार महोदयांचा एक गट असेल, आमदार महोदयांचा एक गट असेल, या दोघांच्या भांडणामध्ये कुठेतरी प्रवासी वर्ग असेल किंवा हे मूर्तिजापूरकर आहेत हे ओळखले जात आहेत की काय, असा प्रश्न सुद्धा येथील नागरिकांना पडलेला आहे। एकंदरीत यांचा जो हा प्रश्न आहे याचं निराकरण खासदार महोदय करतील का? जे गेल्या वर्षी जो रेल्वे प्रशासनाने आश्वासित केलेला आहे ते मूर्तिजापूरकरांकरता एक प्रकारचं चॉकलेट होतं की काय, असा सवाल सुद्धा मूर्तिजापूरकर विचारत आहेत। आणि या गाड्या केव्हा थांबतील आणि याचा पाठपुरावा खासदार महोदय करतील का, गांभीर्याने घेतील का मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर खरंच गाड्या थांबल्या पाहिजेत, याचं प्रश्नाचं उत्तर खासदार महोदयांना मूर्तिजापूरकरांना द्यावंच लागणार आहे। कारण या मूर्तिजापूरकरांनीच आपल्याला निवडून दिलेला आहे। येणारा काळच सांगणार आहे की खासदार महोदय किती गांभीर्याने घेतात, आमदार महोदय किती गांभीर्याने घेतात, आपल्या भांडणं सोडवून या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाच्या प्रवाशांचा असेल मूर्तिजापूरकरांचा प्रश्न सोडवतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे। प्रतीक कुरेकर, टॉप न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।